मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, स्थायी समिती अध्यक्ष रमेश घोंगडे आणि सिडको प्रभाग समितीचे सभापती अरविंद शेळके यांनी मनसेला रामराम करत सेनेमध्ये प्रवेश केलाय। मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। नाशिक महापालिका निवडणुका वर्षभरावर आल्याने मनसेला खिंडार पडल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे। यतीन वाघ, रमेश धोंगडे आणि अरविंद शेळके या तिघांनीही मनसेला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केलाय। एवढंच नाही तर मनसे ही लिमिटेड कंपनी झाल्याची टीकाही या तिघांनी केली आहे। नाशिक मनसेचा बालेकिल्ला मानला जातो, त्यात मनसेच्या तिघांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानं मनसेला हा मोठा हादरा मानला जातोय। पुढच्या काळात मनसेला आणखी धक्के देणार असल्याचंही सेनेनं म्हटलंय। त्यामुळे वर्षभरावर येऊन ठेपलेली महापालिका निवडणूक मनसेला जड जाण्याची चिन्ह आहेत। मी मातोश्रीला गेलो सकाळी 11 वाजता। त्यावेळी आदरणीय माजी महापौर यतीन वाघ, शेळके, धोंगडे हे सगळेजण तिथे होते आणि आदरणीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला। आदरणीय पक्षप्रमुखांनी त्यांना शिवबंधन बांधलं, त्यांच्या खांद्यावरती भगवा दिला आणि त्यांनी सांगितलं की यापुढे शिवसेनेसोबत अव्याहतपणे प्रामाणिकपणे आम्ही काम करू आणि महापालिकेवरती नाशिकचा भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। विधानसभा निवडणुकांनंतर पक्षांतराची लाट थांबली होती, मात्र आता महापालिका निवडणुका जवळ आल्यानं पक्षांतरं पुन्हा सुरू झाली आहेत। या सगळ्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केलाय। 1.25 ते 1.5 वर्षांपासून पक्ष संघटनेचे कामकाज शहरामध्ये ज्या पद्धतीने चालू आहे ते बघितलं असता आणि गटातटाच्या राजकारण वाढीस जाण्याच्या दृष्टीने पदाधिकारी पावलं उचलत होते, त्यामध्ये पक्षाचं हित कोणत्याही प्रकारे जोपासलं जात नव्हतं। अनेक वेळा त्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून सुद्धा त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल घडला नाही। पक्षातील काही मातब्बर मंडळी म्हणजे प्रदेश सरचिटणीस ज्यावेळेस पक्ष सोडून गेले त्यावेळेस आम्ही त्या गटाचे आहोत असा आमच्यावर शिक्का मारला गेला। माननीय राजसाहेब ठाकरेंनी मला सभापती पण केलं आणि विधान परिषदेची उमेदवारीसुद्धा दिली आणि ती उमेदवारी केल्यानंतर तेव्हापासून मला जी वागणूक देण्यात आली आणि एकनिष्ठता आम्ही एवढी पाळली की प्रत्येक वेळेस मला लेबल लावत गेले, हा विनायक पांडेचा माणूस आहे, हा वसंत गीतेचा माणूस आहे, हा अतुल चांडकचा माणूस आहे। म्हणजे हे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे घाणेरडं राजकारण। एकनिष्ठ पक्षाशी 10 वर्षात कुठलाही पक्षाच्या विरोधात कुठलं काम केलं नाही आणि करणार पण नव्हतं हे स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा वागणूक दुजाभाव त्या ठिकाणी चालू केला। ज्या ठिकाणी सिनियर एक सभापती राहिलेला माणूस आहे त्याला वागणूक कशी दिली पाहिजे, पक्षामध्ये त्याचा आदर केला गेला पाहिजे। आम्हाला डावलून त्या ठिकाणी साहेब आल्यानंतर आम्ही असं साईडला उभं राहायचं, जे नवीन कोणी नगरसेवक आहेत त्यांना पुढं करायचं आणि हे गटाचं राजकारण करण्याचं आम्हाला सवय नाही। आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यासाठी सेनेची तयारी सुरू आहे। त्याच अनुषंगानं फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय। या प्रक्रियेत भाजपला पिछाडीवर टाकण्यात तुर्तास तरी शिवसेना यशस्वी झाली आहे। अलीकडेच भाजपच्या अधिकाऱ्यांनी नाशिक महापालिकेत शिवसेना हा क्रमांक 1चा शत्रू असल्याचं सांगत आगामी निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत याआधीच दिलेत। या व्यूहरचनेला तोंड देण्यासाठी शिवसेनेनं भाजपची कोंडी करण्याचं धोरण अवलंबल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे गद्दारांना नाशिककर जागा दाखवतील अशी प्रतिक्रिया मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली आहे। 2 वेळा नगरसेवक झाला, एवढी सगळी पदं भूषवली, हा तुमच्या मुलांच्या लग्नाला शर्मिला वहिनी येतात, तुम्ही सांगता रिक्षावाल्याचा नगरसेवक झालो, नाही तर हे दिवस आम्हाला फक्त राजसाहेबांमुळे दिसले। मग तेव्हा काय गट नाही दिसला का? अन्याय असेल ना तर लगेच बोलता आलं पाहिजे। जसं मी आता स्पष्ट बोलतोय की याला गद्दारीच म्हणतात, ह्याला गद्दारच म्हणतात, ह्याला राजसाहेबांच्या पाठीत खंजीर मारणारी माणसंच म्हणतात, ह्याला नाशिककर जनतेची फसवणूक करणारी माणसंच म्हणतात। ह्याला ही नाशिककर जनता माफ करणार नाही। साधी गोष्ट ही वेड्यात की काय हवे जाणारच होते। तुमच्याच बातम्या काढून वाचा, हा पेपर जुना होता वाळवी लागलेला, तो गळून पडला। आमच्याकडे यादी होती ना, तुम्हालाही माहित होतं ना, आम्हाला तुम्हीच बातम्या केल्या होत्या। फक्त काय झालं होतं, अनेकांच्या दरवाज्यात जाऊन लाचारी केली होती, त्यातला एक दरवाजाच उघडला गेला। आता पुढे बघू ना काय होतं, ह्याचे उत्तर मिळतील ना। आता नगरपालिका आहे ना पुढची महानगरपालिका, ते उत्तर मिळतील ना, याचं उत्तर जनता देईल ना। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांच्या प्रवेशावरून शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे। स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता परस्पर प्रवेश घडवून आणल्यानं स्थानिक नेते नाराज झालेत।
कॅमेरामन लोकेश माळीसह जयरामपुरी, साम टीव्ही, नाशिक.